नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत मॅथ फर्स्टचं. तर मॅथ फर्स्ट चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. एकूण 7 चॅप्टर आहेत तुम्हाला मॅथ फर्स्टमध्ये. त्यातला फर्स्ट आहे मॅथमॅटिकल लॉजिक, सेकंड मॅट्रायसेस, तिसरा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, फोर्थ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, फिफ्थ व्हेक्टर्स, सिक्स्थ लाईन अँड प्लेन आणि 7 लिनियर प्रोग्रामिंग. तर 7 चॅप्टर मॅथ फर्स्टमध्ये असणार आहेत. त्यातला पहिला जो आहे मॅथमॅटिकल लॉजिक तो आहे 8 मार्क्सला चॅप्टर. किती? 8 मार्क्सला आहे. एकदम सोपा चॅप्टर आहे. 8 मार्क्स तुमचे फिक्स. पण हे जे मार्क्स आहेत ना, हे विथ ऑप्शन आहेत बरं का. म्हणजे विथ ऑप्शन, ऑप्शन सहित पहिल्या चॅप्टरवर तुम्हाला 8 मार्काला क्वेश्चन विचारलेले असतील. दुसरा चॅप्टर जो आहे मॅट्रायसेस तो आहे 6 मार्काला, ऑप्शन सहित 6 मार्काला त्यात क्वेश्चन विचारलेले असतील. तिसरा जो आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तो आहे 10 मार्काला ऑप्शन सहित. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्काला आहे. व्हेक्टर्स चॅप्टर जो आहे थोडासा डिफिकल्ट आहे, पण शिकलं व्यवस्थित तर तो पण सोपा आहे. तो आहे 12 मार्क्सला. लाईन अँड प्लेन 10 मार्क्सला आहे आणि लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्क्सला. असं ऑप्शन सहित हे टोटल मार्क्स किती भरतात? 56. आणि तसंच मॅथ सेकंडचं 56. तर पहिला चॅप्टर वाईज म्हणजे तुम्हाला कळतं कोणत्या चॅप्टरला किती इम्पॉर्टन्स द्यायला हवा. तर पहिला आणि दुसरा जर चॅप्टर आपण केला तर 8 आणि 6 14 फिक्स होते. हाच थोडा डिफिकल्ट आहे, त्यामुळे हा थोडा स्किप केला. म्हणजे ज्यांना नुसतं पास व्हायचे त्यांनी. नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क्सला आहे. किती झाले? 20. वेक्टर्स स्किप केला. हे लाईन अँड प्लेन 10 मार्कला आहे. हा पण सोपा चॅप्टर आहे. किती झाले? 30. आणि हे लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्क्स. किती झाले? 34. सर तुम्हाला प्रॅक्टिकलला 20 पैकी 15च्या पुढे सगळ्यांना महाराष्ट्रात देत असतात. तर ते समजा तुम्ही 34 आणि 20 धरा, 16, 17, 18 सगळ्यांना देतेच. तर असं तुम्हाला म्हणजे मॅथ फर्स्ट 56ला आहे. यातला सोपे चॅप्टर केले तरी भरपूर मार्क्स पडतात. सेकंडला हात न लावता ज्यांना पास व्हायचे त्यांनी नुसतं मॅथ फर्स्ट केलं, हा चॅप्टर केला, हा केला. किती झाले? 8 आणि 6 14. नंतर हा केला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. किती झाले? 14 आणि 6 20. नंतर हा केला लाईन अँड प्लेन. किती मार्क झाले? 10. 30 आणि हे 4 34. याच्यावर तर लिनियर प्रोग्रामिंगवर एकच क्वेश्चन येतो 4 मार्कला. 34. आणि सर तुम्हाला समजा 20 दिले सरांनी, तर किती मार्क्स झाले? 54. पास होणार यांनी. नुसतं मॅथ सेकंड केलं, त्यातले पण 2 चॅप्टर सोडून दिले तर इझिली पास होऊन जातं. आणि मॅथमध्ये आउट ऑफ 100 मार्क्स घेणं सुद्धा एकदम सोपं आहे, रेग्युलर अभ्यास केला तर. आता आपण यानंतर सगळे चॅप्टर पाहणार आहोत. रोज व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हे झालं तुमचं चॅप्टरचं मार्क्स वाईज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे तुम्हाला यावरून कळून जाईल की कोणता चॅप्टर किती मार्क्सला आहे. तसंच आपण आता सेकंडचं पाहूया. ओके, लेट गेट स्टार्ट. तर आता आपण पाहणार आहोत मॅथ सेकंडचं चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. तर मॅथ सेकंडमध्ये एकूण आहेत 8 चॅप्टर. त्यातला पहिला आहे डिफरन्शिएशन, सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, तिसरा इनडेफिनाइट इंटिग्रेशन, चौथा डेफिनाइट इंटिग्रेशन, पाचवा ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, सहावा डिफरन्शियल इक्वेशन, सातवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि आठवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. इतकं पण काही अवघड नाही, सोपे. थोडे डिफिकल्ट आहेत मॅथ फर्स्टच्या तुलनेत, पण शिकूया आपण. तर डिफरन्शिएशन हा जो फर्स्ट चॅप्टर आहे हा आहे 9 मार्क्सला विथ ऑप्शन. आपण हे जे मार्क्स पाहतोय हे विथ ऑप्शन मार्क्स पाहतोय, विथ ऑप्शन. दुसरा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा पण 9 मार्क्सला आहे, 9. इनडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क्सला हा चॅप्टर आहे. आणि त्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशन हा 6 मार्क्सला चॅप्टर आहे. आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे आपण हे जे वरती डेफिनाइट इंटिग्रेशन शिकलोय त्याचं ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन तो आहे 4 मार्क्सला. डिफरन्शियल इक्वेशन हा पण सोपा चॅप्टर आहे, लेंदी आहे पण सोपा आहे, 8 मार्क्सला. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्सला आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्सला. यावर एक क्वेश्चन येतो. तर असं टोटल हे जे टोटल आहे ते किती आहे? 56. तर मॅथ फर्स्टचं 56 आणि मॅथ
सेकंडचं 56 असा विथ ऑप्शन टोटल पेपर येतो 112 मार्क्सचा. किती येतो? 112 मार्क्सचा टोटल पेपर असतो आणि यातून आपल्याला किती पाडायचे? फक्त 80. आणि सरांनी तुम्हाला जर 20 दिले तर आहे का सोपं आउट ऑफ मार्क्स पाडणं? 112 म्हणजे 12 किती आहेत? किती ऑप्शनला आहे आपल्याला? 112 पैकी 80 पाडणं आहे ना सोपं मॅथ फर्स्टला. तर ज्यांना एकदम म्हणजे 100 पैकी 100 मार्क्स पाडायचे त्यांच्यासाठी पण सोपं आहे. आणि ज्यांना नुसतं पास व्हायचे त्यांनी मॅथ फर्स्ट केलं ना नुसतं तरी पण पास होऊन जातात. मॅथ फर्स्ट केलं त्यातले 2 जरी अवघड चॅप्टर सोडून दिली तरी पण 46 मार्काचं काहीतरी होतं. आणि हे शेवटचे जर 2 चॅप्टर केले तर 46 आणि 10 56 आणि 56 आणि सरांनी जर तुम्हाला 20 मार्क्स दिले तर 76. म्हणजे भरपूर चॅप्टर सोडून देऊन सुद्धा 70च्या खाली तर कुणाचे मार्क्स यायला पाहिजेत नाही. ओके, हे कळलं तुम्हाला? चॅप्टर वाईज मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन यानुसार कळेल कोणता चॅप्टर किती महत्त्वाचा आहे, कोणत्याला आपण किती अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. आता उद्यापासून आपले लेक्चरचे व्हिडिओ रेग्युलर येतील. तर ज्यांना कुणाला हे चॅनल आवडलं, माझी शिकवण्याची पद्धत आवडेल, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. अगोदर पहा आवडतंय का आपल्याला आणि नंतर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.